तर हिवाळी अधिवेशनापूर्वीच्या कॅबिनेट बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय। पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जी उर्वरित रक्कम देणं बाकी आहे त्या प्रस्तावाला सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे। राज्य सरकारकडून तब्बल 663 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे। सरकारच्या या निर्णयामुळे 10,67,000 शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी या प्रस्तावाच्या मंजुरीवर स्वाक्षरी केली आहे। राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचं आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीकडून आज आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। जुनी पेन्शन लागू करण्यासाठी आणि टीईटी परीक्षा अनिवार्य करण्याविरोधातल्या मागण्यांसाठी शिक्षकांच्या वतीने आज मुंबईमधल्या आझाद मैदानामध्ये आंदोलन केलं जाईल। राज्य विधिमंडळाच्या नागपूरमधल्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत होणारं राज्यव्यापी आंदोलन सभागृहामध्ये चर्चेचा विषय ठरू शकतं। आता कोल्हापूरमधून बातमी आहे। कोल्हापूरच्या मुरगुडमध्ये नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाआधी लाखांची पैज लागल्याचं समोर आलंय। शिवसेना आणि भाजपच्या भैया कुडवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंकज नेसरीकर यांच्यामध्ये पैज लागली आहे। वॉर्ड क्रमांक 1 मध्ये शिवसेनेच्या दोन्ही जागा निवडून आल्या, तर पंकज नेसरीकर यांनी भैया कुडवे यांना 1 लाख रुपये द्यायचे असं ठरलंय। याच वॉर्डामध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही जागा निवडून आल्या, तर भैया कुडवे यांनी पंकज नेसरीकर यांना 1 लाख रुपये द्यायची पैज लागल्याची माहिती कळते। शिंदेच्या शिवसेनेचे कल्याण डोंबिवलीमधले स्थानिक नेते सदानंद थरवळ यांचे चिरंजीव अभिजित थरवळ यांच्या भाजप प्रवेशास स्थगिती देण्यात आली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एक्स पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे। भाजपने शिंदेच्या शिवसेनेमध्ये केलेल्या फोडाफोडीची तक्रार एकनाथ शिंदे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत केली होती आणि त्यानंतर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं एकमेकांच्या पक्षामध्ये फोडाफोडी करू नये असे संकेत पाळण्याचे ठरलेलं होतं। पण त्यानंतरही अभिजित थरवळ यांचा भाजप प्रवेश झाल्यानं दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडली होती आणि त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आलाय। अरुणाचल प्रदेशमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पार पडली आहे। या बैठकीमध्ये राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून सक्रिय सहभाग नोंदवलाय। बैठकीदरम्यान आगामी अरुणाचल प्रदेश निवडणुकांच्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली आहे। निवडणूक तयारी, संघटन बळकटीकरण, जनसंपर्क मोहीम आणि प्रचार धोरणांवर विविध मुद्द्यांचा आढावा घेण्यात आलाय। राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफांच्या राजीनाम्यानंतर नवे महाधिवक्ता म्हणून मिलिंद साठेंच्या नावावर राज्य सरकारकडून शिक्कामोर्तब झालंय। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मिलिंद साठेंच्या नावावर सर्वांचं एकमत झालंय। मिलिंद साठेंचा विधी क्षेत्रातला दांडगा अनुभव आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांनी अनेक वर्ष वरिष्ठ वकील म्हणूनही काम केलंय। एरवी लाल मातीमध्ये खेळला जाणारा बैलगाडा शर्यतीचा थरार आता कोकणामधल्या समुद्र किनाऱ्यावर देखील रंगू लागलाय। रत्नागिरीमध्ये दापोलीमधल्या लाडघर समुद्रकिनारी बैलगाडी शर्यतीचा थरार रविवारी पर्यटकांना अनुभवायला मिळालाय। श्री दत्त मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शर्यतीला स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनी मोठी उपस्थिती दाखवली होती। नांदेडमध्ये गोदावरी परिक्रमा उत्सवाचं आयोजन करण्यात आले। त्यासाठी वृंदावन, अयोध्या, चित्रकूट, ओंकारेश्वर, उज्जैन, द्वारका, जगन्नाथपुरी येथून साधू संत, महंत आणि पीठाधीश्वर यांचं नांदेडमध्ये मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले। ठिकठिकाणी फुलांची उधळण करत जय श्रीराम जयघोष करत यांनी या महंतांचं नांदेडमध्ये स्वागत केले, तर काही ठिकाणी जेसीबीद्वारे पुष्पवृष्टीही करण्यात आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।